जय शिवराय आणि नमस्कार मित्रांनो. आज दिनांक 13 जून शनिवार आहे आणि आज मी चाललो आहे फायरफ्लाईज फेस्टिवल बघण्यासाठी. एक ट्रेक ग्रुप आहे त्यांच्याबरोबर मी चाललो आहे. ॲक्च्युली माझ्या मित्राकडनं इन्व्हाइट आलेलं मला. सो मी एक 6-7 जणं चाललो आहे. सो पिकअप आहे माझा आत्ता मगरपट्ट्यावरनं. 4:30 वाजता पिकअप आहे. आत्ता 4 वाजत आलेत. कॅब बुक करेल आणि जाईल मी आता. तर आपण रात्री फायरफ्लाईज बघणार आज, मग कॅम्पिंग करणार. कॅम्पिंग करून मग सकाळी उद्या पेट फोर्ट म्हणून आहे कर्जतला. सो आपण तो फोर्ट पण चढणार, म्हणजे किल्ला पण चढणं होणार आणि फायरफ्लाईज पण बघणं होणार. सो आज रात्री आपण मजा करायची, कॅम्पिंग करायची. चल ऑल डन. होपसो सगळं काही घेतलं आहे मी. हा ट्रायपॉड पण घेतला आहे. ट्रायपॉड बेसिकली आता नाईट शूट कॅप्चर करण्यासाठी किंवा काजवांचे फोटो काढण्यासाठी ट्रायपॉड कामाला येईल. आणि हे आपले पोपटराव तर आहेतच. बाहेर येऊन थांबलो आहे मी. चला ऑटोच भेटत नव्हता. असं वाटलेलं आता पायी जावं लागतं. इथून 3 किलोमीटर आहे माझा पिकअप लोकेशन. फायनली आता भेटलं आहे. इथून आतमध्ये घर आहे माझं. वाचलं. पिकअप स्पॉटला तर येऊन थांबलो आहे मी. आमच्या अजून तरी काही बस आली नाही. 10 मिनटं आधी येऊन थांबलो आहे मी. इम्पॉर्टंट गोष्ट तर सांगायचीच राहिली. आपल्या ट्रेक ग्रुपचं नाव आहे श्रीराम ट्रेक्स अँड टूर्स. त्यांच्याबरोबर चाललो आहे आपण यावेळेस. तर माझ्या मित्राच्या रेफरन्सने चाललंय. बस आली, निघालोय. एफसीला पोहोचलोय आम्ही. आमचे दुसरे मित्र आलेले आहेत, बाकीचे मित्र. ऑन कॅमेरा विचारतो, ऋतुराज असं वाटतं तुला की घरी गेला असेल? नाही, तो वेगळ्या घरात आहे. नाही, तो त्याच्याच घरात आहे, पण तो एकटा नाही. तो एकटा नाही. आधी PCMC तरी येतं, त्याआधीच नुकसान. हे पॅकेज मध्ये हे सगळे इन्क्लूड नाही बरं. हे बँडेज पुणे सोडण्याच्या आधीच वडापाव. वहाँ पे हम फायरफ्लाइज एंजॉय करेंगे. फायरफ्लाइज एंजॉय करके रिटर्न टू टेंट आएंगे. फिर रेस्ट करना है अपने को. रेस्ट करने के बाद मॉर्निंग में नियर अबाउट 6 बजे हम रेडी हो जाएंगे ट्रेक के लिए. और अपने टेंट से नियर अबाउट 2 मिनिट्स का है, वहाँ से स्टेयर्स चालू है. रोहित सुभाष शेंडे, मी नांदेडचा आहे. सध्या 3 वर्षापासून पुण्यात सेटल आहे. IT सेक्टरमध्ये जॉब करतो. मी CA आहे बाय प्रोफेशन. आणि प्रोफेशन सोडलं तर पॅशनसाठी सगळंच करतो ऑलमोस्ट. ब्लॉगिंग पण चालू आहे. त्याच्यात करिअर झालं तुमच्या कृपेने तर जॉब पण सोडून देईल. अक्षय गर्जे को मैं इन्फोसिस लिमिटेड में काम करता हूँ. सीनियर एसोसिएट. मेरा नाम अजय गर्जे है. मैं IT में काम करता हूँ. जोर से बोलो मैम 2 टिकट करूँ. मेरा नाम अजय गर्जे है. मैं IT में काम करता हूँ. माझं नाव सृष्टी पवार आहे. मी PhD स्कॉलर आहे बाय प्रोफेशन. आणि माझं नाव वैभव बहिरट. मी पुण्याचा आहे आणि मी तसं बाय प्रोफेशन सॉफ्टवेअर इंजिनियर आहे. IT मध्ये काम करतो आणि हॉबी म्हणून मी नाटक थिएटर करतो. A few moments later. Meanwhile. तर डिस्काउंट मागितल्यामुळे बस इथंच थांबली आहे. हां, डिस्काउंट मागितल्यामुळे बस इथंच थांबली आहे. आम्ही आता टेम्पोमध्ये चाललोय. तुला म्हणलं होतं डिस्काउंट नको मागू.
बॉटल नाही मिळाली. बॉटल पण नाही भेटली. आता टेम्पोमध्ये चाललोय आपण. जोक होता इथपर्यंत बस, इथून पुढे आता टेम्पोमध्ये चाललोय आम्ही. तर वाजलेत किती आहे? आता एक्झॅक्ट रात्रीचे 11:45 वाजले. हे 10:15 वाजलेत. 11:15 वाजलेत. 11:15 वाजलेत. हे आजा नाही राव, गेला भरती. अरे माझं पण नाही राहू दे. अजय तर पूर्ण अंधार आहे इथं या साईडने. आता तुम्ही बघू शकता मागे पूर्ण अंधार आहे, त्यामुळे नाईट फोटोग्राफी आपण करू शकतो. ट्रायपॉड आणलाय, उपयोग करणार त्याचा जमला तर. बघू काय होतंय. 4 वाजता निघालो होतो मी घरातून. 11:30 वाजून गेले, नाही सॉरी 11:15 वाजले. भरपूर टाईम लागला. बघू आता पुढे काय. इनिशियली बाटल्या भेटल्या नव्हत्या. येस, आता थंड भेटले गार गार एकदम विथ गॉड ग्रेस. आणि ह्या माणसाला थंड पाणी नाही मिळालं. हा थंड पाणी पितो. हो हे मी पण. अरे वा, अजय गोगावले. हा, गोगावले. तर बसूया गाडीत आणि इकडं कुठंतरी घेऊन जाता येते, दूर कुठंतरी. खूप वेळ लागला कारण की त्याला वापस यायला. वरती आमचे कॅम्प साईट आहेत आणि काजवे. बसलो गाडीत, खाली बस रे. अजय गोगावले सोबतच आमच्या. एक सूर होऊन जाऊ दे. बसायला जागा नाही. बसलो आता काय सांगू. व्यवस्थित ना म्हणता येणार. बसलोय. हे मी खूप व्यवस्थित बोललो असतो पण व्यवस्थित बोलता येत नाहीये. सृष्टी होत. चलो. अंधार. पर्सनल लाइट दिली है मला. क्या बात है. म्यूजिक पण एक नंबर म्यूजिक, एक नंबर लाइट, एक नंबर माहौल, एक जर्नी पण एकच नंबर. गाइस हा. अरे आवाज नाही आ रहा. फेल आइटम. ठीक आहे, परत एकदा. टेक टू. थोड्या दिवसात पोहोचू आम्ही. वो एडिट में कर लेंगे हम लोग. गुड बाय. तर मित्रांनो, काय रस्ता आहे भाई. जवळपास एक अर्धा तास लागला वरती यायला आणि आता आम्ही जेवण करतोय. हे जेवण आहे आपलं. हे चिप्स मी टाकलेत. वरण, मटकी, वाटाण्याची भाजी, बटाट्याची भाजी, भाकरी, लोणचं. ही आपली गँग. नाही खाणार. थांबलोय त्यांच्यासाठी. एकटा का बसलाय तसं. बंद करो हाथ जोड़ के. मैं तुझा प्रिय मित्र इकडे घेऊन येतो. प्रिय मित्र इकडे बसलाय आणि तू इकडे. अरे हे घे. तर नंतर माझं पोट दुखायचं नाही. 1 hour later. डिस्टर्ब नको व्हायला. आणि कोणत्याही झाडांना वगैरे हात लावू नका. आपल्या मुलांना हात पकडून ठेवा फक्त. हे काजव्यांना चला की लवकर. रोहित बोलला का? हा मग काय. कसला मस्त ट्रेल दिसतो. हे सगळे चाललेत पुढे आणि आम्ही मागे. वाघ पुढे मी मागे. वाघ पुढे मी मागे. हे जे शरीर आहे ना, शरीर ते तुम्ही लोन म्हणून घेता, तर मग त्यावेळेस कर्ज कशाला करायचं. आनंदी राहायचं. आर्ट ऑफ लिव्हिंग वाले आले. अरे त्याचं नाही रे, मी असाच जगतो मुळात. म्हणजे हे बघा, एक काजवा, त्याची बॅटरी ऑफ झाली. मी काळा नाहीये पण मी आता दिसत नाहीये, पण काजवे पण दिसणार नाही तुम्हाला व्हिडिओमध्ये. हां थोडेफार दिसत आहेत, जर दिसत असतील तर बघून घ्या. थोडंफार लुकते. हां थोडेफार दिसत आहेत, जर दिसत असतील. झाडाच्या खालनं असं दिसतंय. आणखी 2-3 दिवसात तर पूर्ण बंद होऊन जातील सगळीकडचे. काजवे बघून झालंय आमचं. तू दिसतंय का? येस काजवे बघून झाले. हां मस्त. आम्ही टेंट मध्ये आलो आता
आता झोपणार, उद्या सकाळी ट्रेकला जाणार पेटफोर्टला आणि मग घरी जाणार. ते गुड डे टुडे. चमकणारे बघून झाले. हा, चमकणाऱ्या काजव्यांचे काजव्यांचे चमकणारे कुले बोट कुले चमकून झाले. कुले बघून झाले. तर गुड डे टुडे अँड सी यू टुमॉरो. Yes. मला हे लगेच दिसेल, पुढचं कट लावायला हे असं होईल. एकच इथं आम्ही टेंटमध्ये झोपत नाही, आम्ही बाहेर झोपतोय. वरती पूर्ण असे स्टार्स दिसत आहेत. मी एवढा एक्सपर्ट नाही आहे, खूप ट्राय केलं, मी काही कॅप्चर होत नाही माझ्या फोनमध्ये आणि हे कॅप्चर करू पण शकत नाही, तुम्हाला बघावं लागतील. सो मी असं म्हणत नाही आहे म्हणून काय बघायचं ते बचपच. ठीक आहे, कधी तर आरामकारी झोपून बघा. चला बाय. One eternity later. तर मी तसं रात्री झोपलोच नाही, जागच होतो. मस्त तारे वगैरे बघत बसलेलो. आता ऑलमोस्ट सकाळ झाली, 5:30 वाजून गेले. तुम्ही बघू शकता सगळीकडे केवढा छान माहोल आहे. फुल क्लाउड झालेले आहेत. पाऊस तर पडणार नाही, पण सकाळी टेम्परेचर कमी असतं त्यामुळे हे ढग येतात खाली आणि मला हेच एक्सपेक्टेड होते. आणि आता सगळे उठत आहेत. हे कॅम्प साईट्स आहेत आणि हा समोर इथे जायचं आहे आम्हाला थोड्याच वेळात. तर आता यांचे कॅम्प साईट्समधले लोक उठत आहेत. इथे एक दुसरे कॅम्प साईट होती, ते लोक चाललेत वरती. जर तुम्हाला दिसत असेल वरती इथे एक टॉर्च आहे. इथून असा रस्ता आहे. थोड्या वेळातच आपण पण निघू. आपल्याला हे इथं चढायचं आहे. काय ओपिनियन? एवढंच तर आहे, एवढंच आहे, एवढंच. एवढंच थोड्याच वेळात कळेल. रस्त्यात चढताना अर्ध्या रस्त्यात असं दिसेल तुम्हाला, हाफताना. अरे तू अर्ध्या रस्त्यात दिसशील रे, मी तर चालू केलंय. सूर्योदय झालाय फायनली, उजेड पडतोय चेहऱ्यावरती. मी मस्त झोका घेतोय 5 वाजल्यापासून 6 वाजत आले. 1 तास झोका घेतलाय, 1 नंबर जागा. आता हे सगळे उठले. हे आमची गाईड. नाही तुम्ही श्रीरामचे, आपण सगळे श्रीराम. तेच जायचंय आपल्याला. बसलोय मी आता, अजून थोडा आवरतो, ब्रश करतो, वाटलं तर निघतो. चला, आवरणं पण झालंय माझं. टी शर्ट वगैरे भर. मागे माहोल बघा काय दिसतंय. कॅमेरा बघा. चला लवकर. या पोरांनी ग्रुपचं नाव खराब केलं दोघांनी पण. चला चला गँग, चला. सिंगर आपण सर्वात आधी रेडी झाले, झोपलो पण नाहीये. दळभद्री पूर्ण तयार झालो. या दोघांनी खूप म्हणजे खूप लेट, 4 तास लावले तयार. हा लवकर तयार झाला. दिसतोय का? दिसतोय का? दिसतोय का? दिसत नाही. हा आता दिसला. हा लवकर तयार झाला. ह्या पण लवकर तयार झाल्या, बट हे दोघं तयार नाही झाले लवकर. यांनी सगळं हे करून ठेवलं. पण एक प्रश्न होता मला, यांनी सनस्क्रीन लावलं पण पाऊस पडतो. ते सर्कल थोडस आम्हाला हे भेटलेलं आहे ग्लुकोज. बॅच पण भेटणार. गुढी. मला वाटलं फक्त बिस्किट पुडा गुढी होती. एक नंबर. ट्रिक स्टार्टेड. तुम्हाला दे बॅग. गणपती बाप्पा मोरया. मंगल मूर्ती मोरया. हर हर महादेव. पुढच्या वर्षी थकलो बाप्पा, झालं. अरे गुड ट्रेक यार, चला जिरली आमची. अजून तरी हौसला कायम आहे, अजून तरी जोश आहे. पारजीचा जो आम्हाला अनामूस दाखवला, पारजीच्या नावाखाली आम्ही चाललोय. बघू पोहोचू. पुढे जा, पुढे जा. हे आमचा अजून एक लीडर. पुढे जा, पुढे जा. लवकर जा पुढे जा, पुढे जा. जा पुढे जा. ग्रुप लीडर. हे असे पुढे जाऊन चुकीच्या रस्त्यावर जातात. हेच हेच हेच. आणि वर झालाय गड आपला. आता इथून वरती जायचंय. एक पॅच बाकी आहे फक्त.
तिकडे ह्या पोरीला सरळ पुढे पुढेच जायचं नेहमी पुढे पुढे. आमच्या गरिबांचा विचारच करायचा नाही. चला तिला भेटतो अशा तिथं. पद्धतीने याने मला स्वतःच्या टीम मध्ये घेतलंय. जेव्हा की मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतो हा किती लांब होता. दूर आमचा प्रश्न नसतो, वरती पोहोचण्याचा प्रश्न असतो मित्रांनो. हे नेहमी लक्षात ठेवा. नेहमी लक्षात ठेवा. ज्यावेळेस 90 किलोचा माणूस स्वतःचं वजन उचलून पुढे वरती जात असतो ना, हळूहळू जातो तो माणूस. पेस ते जातो त्याच्या ओन पेस. बेबी ओन पेस. ओन पेस. सेम वजन आहे माझं यार. अरे अरे भाऊ महिनाभर झालं जिम करतायत. जास्त तर नाहीये. पोचू आरामात. जास्त नाहीये. सनलाईट येते इथून. ते भैरवनाथाचं मंदिर आहे वरती. आंघोळ झाली नाही त्यामुळे मी जाणार नाही. इथूनच दर्शन करतो. चालू आहे. एक लुक दे. इथून आतमध्ये यायचंय. कोणत्या कार्यक्रमाला वाटलं असेल की इथपर्यंत जेव्हा अशी नकाशी तयार करा. आता इथून वरती जायचंय. क्या बात आहे. एवढं वरती लगेच काय भाई गॅप. चलो वरती. चला मौली चला. चलो. पोचलो आम्ही वरती पोचलो. स्वॅग पाहिजे. यस. म्हणजे नाही मी नाही घेतली छडी. मी माझ्या 2 पायावर आलोय. हे पाय यूज केलेत. 4 पाय इव्होल्युशन मध्ये हे मागे गेलेत. इव्होल्युशन मध्ये तुझ्या आधी आले. ए मी आधी आलोय. माझा पाय चंद्रावर पहिलं पडलं. कसं वाटतंय वरती आल्यावरती? हवा नाही चालत. काय आपल्या प्रतिक्रिया, अनुभव? एकदम छान. मला पण थोडं पाणी. पायांना चक्कर येते आता. चक्करला पाय आलेत. हे जवळपास किडनीमध्ये हार्ट अटॅक सारखं झालं. किडनीमध्ये हार्ट अटॅक सारखं झालं ते. आता वरती जाऊ. अरे सतीश राजवाडे असं येऊन थांबू का? मामाचं आगमन झालं. जीवला की जीवा. त्या झाडापासून छान येतो पण माझा ड्रोन फ्लाय करतो आम्ही. तुम्ही कुठे चालले ते सांगा. मला कोल्याबाई टाकलं तरी चालेल. अरे बिलकुल. तिचं झालं की तसंच. तो एन्व्हायरमेंटला मॉलेस्ट करत चाललाय. जा. केलं मी 2 वेळा चाललोय. तो ढग आत्ता क्लिअर झाले. आत्ता दिसते इथं की पवनचक्की आहेत वरती भाई 2-3. आम्ही फार वरती जाऊन आलो तरी पण ते क्लिअर नव्हतं. आता क्लिअर झालं. काय मस्त दिसतंय. इवन ही पण जी पर्वतरांग आहे दुपारपर्यंत सकाळी इथं पण ढगच होते सगळे.
हे सेंटरला काय काही कळत नाही. छान आहे जे काय आहे ते. एक नंबर दिसतंय. काय शेड पडतोय राव. किल्ला हा पेठच किल्ला आहे. पेठ फोर्टच बनवत होता ना मी, पण कोथळीगड पण नाव आहे याचं. रॉंग नाही आहे मी मित्रांनो, कारण की इथे कोथळीगड लिहिलेलं आहे. 9:15 वाजलेत. आम्ही खाली उतरायला चालू केले. पिनाकल पूर्ण उतरलं आणि आता इथून खाली. चलो खाली भेटू. हे जे पवन चक्क्या आहेत ना वरच्या, हा 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 कडक. पूर्ण ट्रेक करून आलो आम्ही आणि आत्ता दिसतंय. क्या बात आहे. आणि हे ऊन 9 वाजताचं वगैरे ऊन नाही वाटत, चांगलंच ऊन वाटतं. पण ठीक आहे, मजा येते उतरते त्यामुळे. चलो, हे काहीतरी भेटलं नवीन. डन, ट्रेक डन झालेला आहे. पूर्ण ट्रेक आपला खत्म. ऐपेंदी न थकता. न थकता. नमस्कार बरं का, नमस्कार. पोचलोय. आता नाश्ता करतो. पोहे आहेत, पोहे खातो, चहा पितो आणि मग थोड्या वेळ आराम करून वापस. 9:30 वाजत आलेत. भरपूर लवकर जाऊ आम्ही घरी. आमच्या ट्रेकमधले काही लोक गेम खेळत बसलेत. मस्त स्पॉट आहे. हो का? तुळशी वृंदावन छान आहे. ही जागा एक नंबर आहे. सकाळी मी इथंच होतो. बिस्किट पुढेची काय करणार तू? ओ भाई, ए विकू 7 रुपयाला एक. आणि हे जे तू काम केलंस, अतिउत्तम काम. कचरा सगळा माझ्या सांगण्यावरनं तू खाली आणलास. माझ्या सांगण्यावरनं तू सगळा कचरा खाली आणलास. एकच नंबर. एवढा मोठा कचरा मी खाली आणलाय. त्या मानाने तो काहीच नाही. ट्रेक झाला, पोहे खाणं झाले आणि ट्रेक पूर्ण झाल्यानंतर जेवण भेटल्यानंतरचा जो आनंद असतो तो अशी झोप कुठं भेटते, ते पण 10:15 वाजता सकाळच्या. जायची वेळ आली आपली. माफिया खेळलो, मज्जा केली. बरोबर पण मज्जा केली. लीडरला फक्त माफियाच केलं नाही एकदा पण. एकदाही माफिया नाही, डॉक्टर नाही, काहीच नाही, नुसतं हीच ती मुलींना मारता येतच. काय पकडतोस तू ते? अरे तुला पण पकडते. तर अशा प्रकारे तर धूर रन फुल धूर दूर आणि आम्ही धूर अंधार करतोय. आपली फक्त ट्रेन आणि बोटच राहिली म्हणजे, बाकी सगळं करून झालंय. हमजा अली जबरी. और मुंह है छोटा सा, दोस्त है टोपी और गाल मोटा सा, तेजी का इसके नहीं कोई ठिकाना, फिर से है पक्का देखो इसका निशाना. हाँ तो कैसा दीवाना सबको. मेरा नाम ईशान है, बेचारा रस्ते भरा. ऐक सुचला. नाच नाच. एवढं तू बघू नको. सबटायटल आणि व्हॉइस ऑलमोस्ट 12 वाजता निघालो आम्ही तिथं. 4-4.5 तास वगैरे. प्रॉब्लेम हा होता की आम्ही तिघच मुलं असायचो. मुलं आता पटापट चाललायत. नाचू तर शकत नाही आता, एवढी ताकद नाही राहिली. मस्त आरामात चाललंय, गप्पा चाललंय. बघू कधी पोहोचतो. एक चहा टाकायची गरज आहे, तो टाकू आपण रस्त्यावर. तू टाकलेला चहा आम्ही घेणार. विकेट पडल्यात एकेकाच्या. आता तिथंच काय कुठला अचानक इकडे विकेट, इकडे विकेट.
इकडं पण एक विकेट पडलेली आहे. ही जरा जागी आहे. हिचं काहीतरी काम चालेल. काय काम चालेल? माझं अरे पप्पांना मी एक रेस्टॉरंटचं नाव तुमच्या बाजूच्याची पण विकेट पडलेली आहे ना. मला चार वेळा तो म्हटलाय नाही मी जाणार जस्ट मिसिंग लिंकच्या बाहेर आलोय. चाललोय आणि इथे फुल ऑन गाण्याच्या भेंड्या चालू आहेत. बस अर्धे तिकडे आधी आम्ही इकडं वन साइड गेम. हे पोरगी वन साइड गेम नव्हती. वन साइड गेम कुठून गाणे काढते तिलाच माहिती. वन साइड झालं आता औंध नंतर एफसी नंतर माहित नाही काय लास्ट हडपसर. जर इथं वाकडामध्ये राहत असलं असतं तर आतापर्यंत मी घरी गेलो असतो. गेले ते दिवस लवकर राहिलं ते आठवणी. त्याला स्टॉप आला तुमचा. भेटू चलो